कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काकू द्या, मी करते हे। अगं राहू दे बाळा। नाही नाही, हे मी करते, तुम्ही दुसरं करा। बरं ठीक। तेजू ओ आई एकच मिनिट पन्ह द्यायचे सगळ्यांना, जरा बघ ना, मी दुसरं काम करते। बरं ठीक आहे। तू थांब, मी आणते पन्ह। बरं भावना ताई, हे घ्या, त्या निमित्ताने भेट झाली। भेटू पुन्हा। हा, इथे जमलेल्या भावनाच्या वयाच्या सगळ्या मुलींच्या गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळावर कुंकू आहे, हातात चुडा आहे। फक्त माझी भावना मात्र भावना बाळा आण, मी देते, तू राहू दे। काही कशाला करते की मी? आणखीन किती काळ असं दुसऱ्यांच्या कार्यात काम करत राहणार आहेस? तुझ्या कार्यात इतरांनी काम करावं असं नाही वाटत तुला? आई काही काय बोलतेस? मला माहिती आहे तू कायम हा विषय टाळतेस, पण आणखीन किती काळ टाळणार आहेस? आई अगं कुठे होता पण? आत्ता कुठे हा विषय काढतेस? आपण घरी जाऊन बोलूया। नाही, तेच बोलायचंय मला। जरा आजूबाजूला बघ, तुझ्यापेक्षा कमी वयाच्या मुली सवाशीण म्हणून मिरवतायत ग इथे। या सगळ्या मुलींमध्ये फक्त माझीच मुलगी याची बिन लग्नाची आहे। कसं पाहावेल मला सांग ना भावना बाळा। अगं जोडीदाराशिवाय जगणं शक्य असतं ग, पण ते आयुष्य खूप भकास असतं, पूर्ण नसतं। अगं तुला नाही का वाटत या सवाष्णी जशा मिरवतायत तसं तूही मिरवावं? नाही तुला नसेल वाटत, पण मला मात्र वाटतं ना। आई आहे ना मी तुझी, मला वाटतं तुला सवाष्णीच्या रूपात पाहावं। हातात हिरवा चुडा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू। हे स्वप्न आहे का माझं? काही चुकतंय का माझं? आई हो ग, कार्यक्रम चालू झालाय, जाऊया का? हो आण बाळा। आई नारळ कुठे ठेव? ठेव ना, इकडेच ठेव। अगं रेणुका, किती उशीर? जा बाई, आधी त्या सिद्धूला बोलव। एकदा त्याच्या हातनं कुंकू वाहून झालं की आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करता येईल। नीलांबरी जरा बोलवतेस, मी वाणाचं बघते जरा। बरं आहे, बोला। भावना, तू जरा सिद्धूला बोलावतेस का ग? मी आईंना मदत करते। मी कशी? अगं एवढं सांगते तर कर की तिचं काम। जा पटकन घेऊन ये त्याला, जा जा, पळ पळ। मी आले जा। अहो झालात तुम्ही तयार? अहो सगळेजण खालती वाट बघतायत तुमची, चला। आणि सगळ्यांचं राहू दे, पण पूर्वी ती आतुर झालीये तुम्हाला बघायला। तुम्ही तिला असं ताटकळत ठेवणार आहात का? चला खाली। अरे तुम्ही असेच येणार आहात? एक मिनिट।
काय थट्टा चालवलीस देवा. हे सगळं मला भावना मॅडम कडून हवंच होतं, पण मैत्रीण म्हणून नाही तर बायको म्हणून. आता एकदम छान दिसताय. नाही 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 नाही, एका गोष्टीची कमी आहे अजून. तुम्ही असे येणार आहात का खाली? जरा हसा बघू. हसा. हा, आता कसे एकदम हँडसम दिसताय. चला खाली वाट बघताय. चला. तुम्ही इथे काय करताय? काय करत असेल सांग बरं. हे बघा साहेब, मी ना तुमच्या पैशांचा बंदोबस्त करतोय. प्लीज इथे काही करू नका. आपण हवं तर बाहेर भेटूयात, तेव्हा बोलूया नीटसं. पण इथे काही करू नका, कारण हे माझ्या बायकोचं माहेर आहे. इथे काही झालं तर माझी खरंच नाचक्की होईल. हो ए साहेब, नाही प्लीज प्लीज नाही साहेब. हे बघ, तुला अजून 1 आठवड्याचा वेळ देतो. 1 आठवड्यात माझे पैसे नाही मिळाले तर तुझं सासर माहेर आजोळ शेजार पाजार सगळ्यांना दवंडी पेटवून सांगेन तू काय केलंय. कळलं का? हो साहेब, मला थोडा वेळ द्या. मी करतो साहेब, नक्की करतो. वाट बघतोय, विसरत नाही मी. हो साहेब, ती माझ्या आहेराची पिशवी आहे साहेब. अहो ती. हॅरी, हॅरी, कोण होता रे तो? हा, माझा जुना मित्र होता. व्हेरी फनी. तुझा मित्र आहे तर मला कसं नाही माहिती रे? आणि माझ्या सगळ्याच मित्रांबद्दल तुला कसं माहित असणार ना. पण जर तो तुझा मित्र होता तर तुझ्या चेहऱ्यावर एवढं टेन्शन का दिसतंय हॅरी मला? टेन्शन नाही तर मी तर अगदी नॉर्मल आहे, काही झालेलं नाहीये. मी हे ठेवून येतो. हं? एक मिनिट. तुझ्या त्या मित्राने आपली पिशवी का नेली? मस्करी मस्करी. अगं असाच थट्टा करत असतो तो. देईल तो, परत आणून देईल, काही काळजी करू नको. मी आलोच, हे ठेवून येतो. ती पिशवी एवढी महत्वाची नाहीये हॅरी, पण समथिंग इज मेजरली रॉंग विथ यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.